नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. चला तर मग आज आपण आता होम अँड फॅमिली रिलेटेड 50 वाक्य शिकणार आहोत. आपण आधीच्या व्हिडिओमध्ये 50 असे शब्द ऐकले, शब्द शिकले, जे आपण डे टू डे लाईफमध्ये यूज करतो. तर आता आपण बघणार आहोत अशी कोणकोणती वाक्य आहेत जी आपल्याला आता रेग्युलर यूजसाठी उपयोगी ठरणार आहेत. तर बघा, आपण उठल्या-उठल्या म्हणतो, "माझी आई रोज सकाळी लवकर उठते." तर ते आपण इंग्लिशमध्ये कसं बोलणार आहोत ते बघा. पण याच्यासाठी छोट्या बालमित्रांनो आपल्याला इको मेथड वापरायची आहे. म्हणजे मी पहिल्यांदा बोलेन, मी इंग्लिशमध्ये मराठीमध्ये एकदा बोलेन, नंतर इंग्लिशमध्ये बोलेन. त्याच्यानंतर तुम्ही पुन्हा ते रिवाइंड इंग्लिशमध्ये करायचं आहे. म्हणजे 2 वेळा तुम्ही इंग्लिशमध्ये बोलणार आहात. माझी आई लवकर सकाळी उठते. माय मदर वेक्स अप अर्ली एव्हरी मॉर्निंग. माय मदर वेक्स अप अर्ली एव्हरी मॉर्निंग. वडील ऑफिसला गेले आहेत. फादर हॅज गॉन टू द ऑफिस. फादर हॅज गॉन टू द ऑफिस. माझा भाऊ अभ्यास करत आहे. माय ब्रदर इज स्टडिंग. माय ब्रदर इज स्टडिंग. माझी बहीण टीव्ही बघत आहे. माय सिस्टर इज वॉचिंग टीव्ही. माय सिस्टर इज वॉचिंग टीव्ही. आजी मला गोष्टी सांगते. ग्रँडमदर टेल्स मी स्टोरीज. ग्रँडमदर टेल्स मी स्टोरीज. आजोबा रोज सकाळी चालायला जातात. ग्रँडफादर गोज फॉर अ वॉक एव्हरी मॉर्निंग. ग्रँडफादर गोज फॉर अ वॉक एव्हरी मॉर्निंग. माझी पत्नी स्वयंपाक करते. माय वाईफ कुक्स फूड. माय वाईफ कुक्स फूड. नवरा कामावर गेला आहे. हजबंड हॅज गॉन टू वर्क. हजबंड हॅज गॉन टू वर्क. माझा मुलगा शाळेत जातो. माय सन गोज टू स्कूल. माय सन गोज टू स्कूल. माझी मुलगी चित्र काढत आहे. माय डॉटर इज ड्रॉइंग अ पिक्चर. माय डॉटर इज ड्रॉइंग अ पिक्चर. आमचे घर खूप सुंदर आहे. आवर होम इज व्हेरी ब्युटिफुल. आवर होम इज व्हेरी ब्युटिफुल. माझी खोली स्वच्छ आहे. माय रूम इज क्लीन. माय रूम इज क्लीन. स्वयंपाकघरात आई जेवण बनवत आहे. मदर इज कुकिंग फूड इन द किचन. मदर इज कुकिंग फूड इन द किचन. आम्ही हॉलमध्ये टीव्ही बघत आहोत. We are watching TV in the hall. We are watching TV in the hall. अंगणात झाडे लावलेली आहेत. There are plants in the courtyard. There are plants in the courtyard. मी बाथरूम मध्ये अंघोळ करत आहे. I am talking. I am taking a bath in the bathroom. I am taking a bath in the bathroom. कपडे कपाटात ठेवले आहेत. The clothes are kept in the cupboard. The clothes are kept in the cupboard. मी पलंगावर झोपलो आहे. I am sleeping on the bed. I am sleeping on the bed. ती खुर्चीवर बसली आहे. She is sitting on the chair. She is sitting on the chair. टेबलवर पुस्तके ठेवलेली आहेत. Books are kept on the table. Books are kept on the table. खिडकीतून सूर्यप्रकाश येतो. Sunlight comes through the window. Sunlight comes through the window. दरवाजा उघडा आहे का? Is the door open? Is the door open? आईने अन्न बनवले आहे. Mother has prepared food. Mother has prepared food. आम्ही जेवण घेत आहोत. We are having a meal. We are having a meal. सकाळी मी नाश्ता करतो. I have breakfast in the morning. I have breakfast in the morning.
मी ऑफिसमध्ये दुपारचे जेवण घेतो. आय हॅव लंच ॲट द ऑफिस. आय हॅव लंच ॲट द ऑफिस. आम्ही सगळे एकत्र रात्रीचे जेवण घेतो. वी ऑल हॅव डिनर टुगेदर. वी ऑल हॅव डिनर टुगेदर. मला थंड पाणी हवे आहे. आय नीड कोल्ड वॉटर. आय नीड कोल्ड वॉटर. सकाळी चहा प्यायला मला आवडतो. आय लाईक टू ड्रिंक टी इन द मॉर्निंग. आय लाईक टू ड्रिंक टी इन द मॉर्निंग. माझी बहीण कॉफी पिते. माय सिस्टर ड्रिंक्स कॉफी. माय सिस्टर ड्रिंक्स कॉफी. मुलाला दूध आवडते. द चाइल्ड लाइक्स मिल्क. द चाइल्ड लाइक्स मिल्क. मला आता झोप येत आहे. आय एम फीलिंग स्लीपी नाव. आय एम फीलिंग स्लीपी नाव. मी रोज सकाळी उठतो. आय वेक अप एव्हरी मॉर्निंग. आय वेक अप एव्हरी मॉर्निंग. मी अंघोळ केली आहे. आय हॅव टेकन अ बाथ. आय हॅव टेकन अ बाथ. माझे कपडे स्वच्छ आहेत. माय क्लॉथ्स आर क्लीन. माय क्लॉथ्स आर क्लीन. वडील घराचे काम करत आहेत. फादर इज डूइंग सम वर्क ॲट होम. फादर इज डूइंग सम वर्क ॲट होम. जेवणानंतर मी थोडी विश्रांती घेतो. आय टेक अ लिटल रेस्ट आफ्टर लंच. आय टेक अ लिटल रेस्ट आफ्टर लंच. आमचे कुटुंब एकत्र आहे. आमचे कुटुंब खूप एकत्र आहे. Our family is very united. Our family is very united. मला माझ्या आई-वडिलांवर खूप प्रेम आहे. I have a lot of love for my parents. I have a lot of love for my parents. मुलगा आनंदाने खेळत आहे. The boy is playing with happiness. The boy is playing with happiness. आईला माझ्यावर राग आला किंवा आईला माझा राग आला. मदर गॉट अँग्री विथ मी. मदर गॉट अँग्री विथ मी. मी रोज घराची साफसफाई करतो. आय डू क्लिनिंग ऑफ द हाऊस एव्हरी डे. आय डू क्लिनिंग ऑफ द हाऊस एव्हरी डे. आई भांडी धुत आहे. मदर इज वॉशिंग द युटेन्सिल्स. मदर इज वॉशिंग द युटेन्सिल्स. मी आज कपडे धुतले. आय वॉश्ड क्लॉथ्स टुडे. आय वॉश्ड क्लॉथ्स टुडे. आम्ही टीव्ही पाहत होतो. वी वेअर वॉचिंग टेलिव्हिजन. वी वेअर वॉचिंग टेलिव्हिजन. माझा मोबाईल हरवला आहे. माय मोबाईल इज लॉस्ट. माय मोबाईल इज लॉस्ट. आज मी नवीन डिश स्वयंपाक केली. आय टुडे आय कुक्ड अ न्यू डिश. टुडे आय कुक्ड अ न्यू डिश. आमच्याकडे पाहुणे आले आहेत. वी हॅव गेस्ट्स ॲट होम. वी हॅव गेस्ट्स ॲट होम. आम्ही चहा घेत संभाषण करत होतो. वी वेअर हॅव्हिंग कॉन्व्हर्सेशन ओव्हर टी. वी वेअर हॅव्हिंग कॉन्व्हर्सेशन ओव्हर टी. लवकर उठणे ही माझी चांगली सवय आहे. वेकिंग अप अर्ली इज माय गुड हॅबिट. वेकिंग अप अर्ली इज माय गुड हॅबिट. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण छान छान अशी 50 वाक्य बघितलेली आहेत, जी तुम्ही मस्त पुन्हा पुन्हा वाचा, जेणेकरून तुम्हाला सहजपणे इंग्लिश बोलता येईल. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा सगळ्यांना, ज्यांना ज्यांना असं वाटतंय की इंग्लिश बोलायला यायला हवं. थँक यू सो मच.